वाशिष्ठी मिलच्या माध्यमातून या ठिकाणी कृषी महोत्सव आयोजित केले. आता तिसरा दिवस आहे, तुफान गर्दी आहे. याचं साहेब काय सांगाल एकंदरीत? वाशिष्ठी या सगळ्यांसाठी अनेक जण या बैल आणण्याच्या प्रक्रियेमध्ये आम्हाला सहकार्य करत आहेत. स्वप्नील शिंदे असतील, आमची सगळी जी त्यांची टीम आहे. पण एक विशेष आहे की महाराष्ट्रातले टॉपचे 10 बैल हे पहिल्यांदाच महाराष्ट्रात एकाच वेळेला एका स्टेजवरती आणण्याचं काम वाशिष्ठीनं साध्य केलेलं आहे. आणि त्या सगळ्यांना पाहण्यासाठी प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. आणि आज आपण बघितलं की बघा किती लोक या ठिकाणी जमलेले. आज सुद्धा आलेल्या बैलाचं चिखल्याचं खूप वेगळं वैशिष्ट्य आहे. आणि ज्यांनी बकासूरसारखे गाडी जे हे करतात, जॉकी म्हणून ड्रायव्हिंग करतात, ते सुद्धा आज या ठिकाणी आलेले आहेत. म्हणजे अशी सगळी मंडळी आज या कोकणच्या मातीमध्ये आपल्या लोकांना बघायला मिळते. कोकणकरांना वाटते की या ठिकाणी चिपळूणमध्ये मोठी स्पर्धा व्हावी. त्या ठिकाणी बकासूर मथुरा त्यासाठी निश्चित आपण कृषी महोत्सवाच्या माध्यमातून या ठिकाणी यशस्वी ठरलेलो आहोत. ही सुद्धा एक मोठी महाराष्ट्रातली क्रेज आहे, आमच्या तरुणांची क्रेज आहे. आपण जे म्हणालात त्याप्रमाणे निश्चित या पुढच्या काळात वाशिष्ठीच्या माध्यमातून आपण ही या बैलगाडी शर्यत महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी शर्यत कोकणामध्ये करण्याचा प्रयत्न करूया. 7 ते 8 लाख पब्लिक या ठिकाणी येऊन जाते. आपण भाषामध्ये आणि 7 ते 8 लाख पब्लिक हे काय कसं करू शकतो? नाही, याचं नियोजन पहिल्या वर्षी जेव्हा लक्षात आलं की लोकांचा प्रतिसाद मिळतोय, त्यानुसार आम्ही या सगळ्या राऊंडचे पूर्णपणे प्लॅनिंग करून लोकांचं नियोजन आणि यावर्षी तर आम्ही त्याच पद्धतीचा टाईपसुद्धा बदललेला आहे की ज्याच्यामुळं गेल्या वर्षीपेक्षा अधिक सुलभ व्हावं. गेल्या वर्षी गर्दीनं थोड्या काही अडचणी आम्हाला जाणवल्या, पण यावर्षी तुम्हाला कुठेही अडचण जाणार नाही. कारण स्टेजपासून सगळ्या गोष्टी त्यांचे डायरेक्शन बदलणं, जागामधल्या वाढवणं, बैल आणि याच्यासारखीची जी क्रेज आहे या क्रेजसाठी लोकांना व्यवस्थित बघता यावं याच्यासाठी सुद्धा एक वेगळ्या पद्धतीचं स्टेज किंवा इतर पाळीव प्राण्यांसाठी स्टेज असे सगळ्या वेगळ्या गोष्टींसाठी वेगळ्या जागा आम्ही कव्हर केलेल्या आहेत. त्यामुळे आता यावेळी गेल्या वर्षीपेक्षा अधिक लोक जरी आली तरी यावेळी कुठली अडचण येणार नाही. शेवटचा प्रश्न आहे, राजकीय प्रश्न आहे. 2019 आपल्याला आपण काम करत राहायचं. आपलं या क्षेत्रामधलं जे योगदान आहे त्याच्या पाठीमागं लोक भरभरून आहेत. त्याच माध्यमातून आमच्या राजकारणामध्ये त्या प्रमाणात लोकांनी पाठबळ दिलेलं आहे. असंच जर लोकांचं पाठबळ राहिलं तर होत आहे. वाशिष्ठी मिलच्या या ठिकाणी कृषी महोत्सवमध्ये आपण आलो आहोत. या ठिकाणी बैलगाडा पाहण्याची तुफान गर्दी आहे. या ठिकाणी बकासूर आपण पाहिला होता. बकासूरचे मालकांशी बोलवतो, पण बकासूरचा जॅकी जो असतो म्हणजे जो ड्रायव्हर असतो त्यांच्याशी आपण बोललो होतो. काय सांगाल दादा, जे पळतो आपण जे पळवत असतो काय गाडी आपण आणतो बकासूरला पळवताना आपण नेमकं काय करतो? जॅकी म्हणून बघतो आम्ही चालायची कसं जे आपले कला आहे ते आपण करतो. म्हणजे दुखापत वगैरे झाले का? कधी अशी एखादी मोठी स्पर्धा किंवा आपण आमने सामने बकासूरला हारतोय आणि आता कोणी पुढे जातोय त्यावेळी काय करतोय? बकासूर समजा असा आहे, तुम्ही स्पर्धेमध्ये आहात आणि बकासूर आणि पुढे थोडं मागं पडतोय आणि आपण आता पुढे जायचं त्यावेळी काय होतं? नाही, ते आपण हाणतो ना, आपल्याला माहीत असतं ना बाबा कमी आला तर आपण कसा हाणायचा आहे. अजून एक गोष्ट आपण पाहिली तर या ठिकाणी शेपटी पकडली होती बैलाची आणि तुम्ही ते मारत असता काय सांगा? ते हलवली ना की बैल पळतो. बैल शेपटी पकडली मग तुम्ही नेमकं करायचं पण मध्ये आता हाणायचा आपण कशा होते शेवटी माहीत असतं ना, त्याला आपण हलवली तो पळतो. बकासूरबद्दल काय कधी सांगाल? बकासूर आता काय सर्वांनी माहीतच आहे, आपण काय आता त्याच्याबद्दल सांगायचं. बकासूरला देव म्हटला बकासूरबद्दल काय सांगाल? कधी बकासूरवर पळताना की बकासूरला पळवताना काय सांगाल? बकासूर पळतो आता वेगळा विषय देव पहिला प्रत्येक आपापल्या आपल्यावर या ठिकाणी चिक्या जो आहे चिक्याचे जाकीचं आपल्याबरोबर आहे. काय सांगाल इकडे? चिक्क्याचं आपण स्वतः खरेदी करून शेतला आमचं ते आणि ते दोन्ही खांदी बैल असल्यावर पळवाय म्हणजे चिक्क्याचं नेमके वैशिष्ट्य काय? असताना दोन्ही खांदी पण घ्यायचं बैल. आणि चिक्क्या हे नाव का पडलं? चिक्क्या याला कसं असतं, त्याच्या मालकाच्या इच्छेवर असतो. त्यांनी लहानपणापासून त्याला चिक्के म्हणून नाव ठेवलं.
आणि मला एक सांगा, बकासूर आणि चिक्या कधी आपल्या बैल एक बघ कशी झूम करतात, पण झाकी झूम करतो का? झाकी झूम करतो का? म्हणजे असं हुंडस्ती होत असणार ना माझा गाडी आणताना सुद्धा पण आपण गाडीत आपण असलो पण नाही की आहे की पण त्याला वाटतं की आपलं पुढे गाडी पुढे जावं, आपला एक नंबर व्हावा, असं प्रत्येकाची इच्छा असं असतं. हे दोन ड्रायव्हर आहेत. जो बक्कासूरच्या गाडीवर असते, हे चिक्याच्या गाडीवर असते. शेजारी गाड्या असतात, एका सेमीत असतात. त्यांना सुद्धा वाटणार की माझी गाडी लागावी, त्यांना सुद्धा वाटणार. पण असं नाही की हारल्यानंतर की म्हणून त्यांनी माझी गाडी मारली आणि ह्यानं माझी गाडी मारली, असं नाही. हारले तरी जाऊन चहाचं हॉटेल असतं, त्या ठिकाणी चहा घेऊन कसं काय मार खाल्ला, कोण कमी पडलं, तर तुझी गाडी कशी लागली, कुठल्या पद्धतीनं पळाली, काय केलं, आमची गाडी का हरली, मग तुझी गाडी का हरली, मग हा बैल कुठला कमी पळाला, कुठला जास्त पळाला, का ड्रायव्हर चुकला, म्हणजे ह्या गोष्टी अशा चर्चा होत राहतात. आणि बैलगाडी क्षेत्र आहे, हार आहे, जीत आहे. ह्यात हार शिवाय पण पर्याय नाही आणि जीत शिवाय पण पर्याय नाही. कॉम्प्युटर आहात, बैलगाडीचं समालोचक आहे. जे बोलतो ना तुम्ही की आता गाड्या सुद्धा धावतात की पळतात की कसं काय? ते कसं आहे, आवाज दाखवा ना, आवाज तो. ते कसं आहे, म्हणजे ते व्यासपीठ वेगळं आहे आणि हे व्यासपीठ वेगळं आहे. तरी पण प्रेक्षकांना कसं आहे, ते प्रेक्षकांना आता सगळ्यांनी मला बघितलंय, आवर्जून बघतात आणि आवर्जून मी कोकणात सुद्धा समालोचन करायला येतो. पण हे व्यासपीठ वेगळं आहे, ते व्यासपीठ वेगळं आहे. आणि तो जो मोसम असतो त्या व्यासपीठावरचा, त्या मोसममध्ये जर तुम्ही तिथं आला आणि छोटंसं बोलला की आमची आता कशी आपण बाईट देतो त्या पद्धतीने द्या, तर तिथं आम्हाला देणं शक्य असतं. झोपेत असं कधी वाटतं, झोपेत पण कधी अजून तर मी कधी घरातल्यांना विचारलं नाही. बरोबर ना? कारण तुम्ही त्या मी बघत आहे समालोचन, हे बैलगाडीचं समालोचन जे आहे ना ते खूप वेगळं आहे. कारण बरोबर झोपे सुद्धा लोक धावले पुढले मागवारे, बरोबर. अजून तर घरातल्यांनी कधी सांगितलं नाही की असं असं करताय, पण करत असणार आहे 100%. कारण सकाळी 9 वाजल्यापासून संध्याकाळी 7 वाजेपर्यंत तोंड चालू ठेवायचं. आलं गेलं, आई या ना झोपा, सगळ्या गोष्टी आल्या, त्यात चांगल्या आल्या, वाईट आल्या, तुमच्या परखड भाषेत बोलणं आलं, चांगल्या भाषेत बोलणं आलं, सगळ्या गोष्टी, प्रत्येक गोष्ट बोलावी लागते. ड्रायव्हरला ड्रायव्हरचं वर्णन, ड्रायव्हरला काय इतिहास घडवला आहे, बैल आला, बैलाचा काय इतिहास आहे, म्हणजे अन्य गोष्टी आल्या, एखादे पाहुणे आले तर त्यांचं स्वागत करणं, म्हणजे प्रत्येक गोष्टी हे करावं लागतं. मला वाटतं तुम्ही आतापर्यंत 2 ते 3 बैल या ठिकाणी आणलेला, जे 10 बैल या ठिकाणी येतात त्याचे मानकरी तुम्ही आता काय सांगा? ते आणायचं काम ते आणायचं का? आणायचं काम म्हणजे पडदे मागचे. काय सांगा? काय नाही, चांगलं चाललंय. दररोज आज तिसरा दिवस आहे, तिसऱ्या दिवशी सर्जा आणि चिक्या येणार होता, आले ते. उद्या निंबाळकरांचा, स्वर्गीय निंबाळकरांचा सर्जा येणार आहे आणि परवा मथुर येणार. मला सांगा, मथुर आणि बकासूर, चिक्या हे सगळं कोकणामध्ये एकदा लोकांना चिपळूणच लोकांना पाहायला मिळतं. हा नक्कीच. आता आपले वाशिम डेअरी सांगितलं की महाराष्ट्रातली मोठी स्पर्धा आपण नक्कीच ती तुम्हाला माहिती आहे, त्यांनी सांगितलं लवकर या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये, कोकणामध्ये, चिपळूणमध्ये लवकर या ठिकाणी एक मोठी स्पर्धा पाहायला मिळेल. त्या ठिकाणी बकासूर असेल, मथुर असेल, चिक्या असेल, तर आपले जेवढे बैल असतील त्या ठिकाणी पडते. कॅमेरामॅन शाळेचे निसा असेल, म्हणून चिपळूण.